महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। शौर्य आणि पराक्रमाचे प्रतीक असलेला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमध्ये पारंपरिक कुस्तीचा अंगावर काटा आणणारा थरार पाहायला मिळाला। सातपूर येथील जाणता राजा मैदानावर नाशिक केसरी जिल्हास्तरीय भव्य कुस्ती दंगल उत्साहात आणि जल्लोषात झाली। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून नाशिकच्या अशोकनगर सातपूर येथील जाणता राजा मैदानावर भव्य कुस्ती दंगलीचे आयोजन करण्यात आले होते। मातीतल्या या अस्सल खेळाचा थरार डोळ्यात साठवण्यासाठी संपूर्ण नाशिक शहर आणि परिसरातील कुस्तीप्रेमींनी, युवकांनी मैदानावर तुफान गर्दी केली होती। अटीतटीच्या लढती आणि पैलवानांचा कस पाहून उपस्थित प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकत होता। या भव्य सोहळ्याचे यशस्वी आयोजन अध्यक्ष नवनाथ मते, उपाध्यक्ष राजू पेहरे, कार्याध्यक्ष अमोल जाधव, खजिनदार हेमंत घुगे यांच्यासह वैभव नागरे, नितीन अण्णा उगले आणि रोशन घुगे यांनी केले होते। त्यांच्या उत्कृष्ट नियोजनामुळेच हा सोहळा शिस्तबद्ध आणि यशस्वी ठरला। या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती। मनपा सभापती समाधान देवरे, नगरसेवक विश्वासप्पा नागरे, खंडू बोडके, कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय शौर्य, पराक्रम आणि हिंदवी स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानाचा जयजयकार केला। आजच्या युगातील तरुणांनी मोबाईल संस्कृतीकडून पुन्हा पारंपरिक खेळ आणि व्यायाम संस्कृतीकडे वळावे असे आग्रही आवाहन यावेळी मान्यवरांनी केले। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त खरोखर या समाजाला हेवा वाटावा, संभाजी महाराजांनी केलेलं समाजासाठी केलेलं कार्य काय होतं याचा उलगडा जर करायचा असेल तर खरोखर आज यमन भाऊ, पप्पू जगताप, वैभव नागरे यांचं मी खूप खूप अभिनंदन करतो। कुठंतरी या महाराजांनी आपल्यासाठी आयुष्य त्यांचं पणाला लावलेलं होतं, परंतु आपण त्यांच्या जयंतीनिमित्त आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धा या ठिकाणी ते गेल्या 7 वर्षापासून आयोजित करतात। त्यांची संपूर्ण टीम स्वतः हेमंत भाऊ, मी काल रात्री आलो की एका माणसाची तळमळ काय असते। आज संपूर्ण महाराष्ट्रभर म्हणण्यापेक्षा देशभर छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी केली जाते, परंतु हेमंत भाऊनी एक आगळावेगळा कार्यक्रम चालू केला आहे की आपल्या स्थानिक पैलवानांना कुठेतरी आपण वाव दिला पाहिजे। या ठिकाणी आज सायंकाळी पूर्ण महाराष्ट्रातून, देशामधून नामवंत असे पैलवान येतील आणि महाराजांना मानवंदना म्हणून या ठिकाणी कुस्ती स्पर्धा होतील। तरी मी संपूर्ण आपल्या पैलवानांना या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो व संपूर्ण नागरिकांना व स्थानिक जे काही पैलवान असतील त्यांना आम्ही आमंत्रित करतो की ह्या संपूर्ण आनंदमय उत्सवाचा जो कार्यक्रम आहे आज या ठिकाणी सगळ्यांनी सहभागी व्हावं व पुण्याच्या मी आमच्या सर्वच नागरिकांतर्फे या आयोजकांना मी शुभेच्छा देऊन नागरिकांना पण जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो। धन्यवाद। विविध गटांतील पैलवानांनी मैदानावर दाखवलेल्या डावांनी आणि कसदार खेळीने नाशिककरांची मने जिंकली। संपूर्ण मैदान जय भवानी, जय शिवाजी आणि छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणांनी तसेच टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेले होते। महाराष्ट्राची शान असलेल्या कुस्ती खेळाला नवसंजीवनी देणारा हा सोहळा नाशिकसाठी यंदाचे मुख्य आकर्षण ठरला। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र बुलेटिन, नाशिक। महाराष्ट्र बुलेटिन, आपला महाराष्ट्र, आपली बातमी।